नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपल्या ज्या यूट्यूब चॅनलवर आपण एक नवीन जो आहे आज आणि महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे घेऊन आलेला आहोत, ज्याचं नाव बघा महत्त्वाच्या नेमणुका. तुम्हाला माहित आहे चालू घडामोडीचा विचार केला तर तुम्हाला एक ना एक प्रश्न जो आहे तो नेमणुकावर पडते. तर त्यामुळे लक्षात घ्या, या नेमणुका तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या राहणार आहे. 100% यामधून एक ना एक प्रश्न तरी तुम्हाला नक्कीच तुमच्या अपकमिंग एक्झाम मध्ये जे आहे पोलीस भरती, तलाठी राहू द्या किंवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, यामध्ये एक ना एक तरी प्रश्न जो आहे आपल्याला यावर येणार आहे. आणखी पुढे बघा, अशा काही महत्त्वाच्या टॉपिकवर आम्ही लवकरच व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देऊ. ज्यांनी कोणी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडलास त्याला लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे महत्त्वाच्या नेमणुका, ज्या 2025 मध्ये आपल्या महत्त्वाच्या नेमणुका आलेल्या आहे त्या सगळ्या कव्हर करण्याचा प्रयत्न जो आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून राहणार. क्लिअर आहे? ओके. बघा, आजची जी आपली पहिली नेमणूक राहणार मित्रांनो, बघा ती पहिली नेमणूक जर आपण विचार करतो म्हटलं तर लक्षात घ्यायचं आहे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान. वारंवार मागच्या कंबाईनला जो आहे मेन्सला सुद्धा प्रश्न येऊन गेला आहे आणि हा वर्षभरातला चर्चेत राहणारा प्रश्न राहणार आहे. बघा काय प्रश्न विचारला यांनी. प्रश्न जो आहे तो आपल्याला किंवा महत्वाची नेमणूक मध्ये लक्षात घ्या रे, पहिल्यांदा पहिली जी नेमणूक आहे त्या बनल्या आहे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ज्यांचं नाव बघा रे साने ताकाइची. तर साने ताकाइची नावाच्या व्यक्ती ज्या आहेत त्या बनल्या आहे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान. लक्षात घ्या, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान जर तुम्हाला विचारलं साने ताकाइची, आणि यांचं पार्टी बघा रे लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. आता काय ते समजून घ्या. पहिल्यांदा जो एमपीएससी ग्रुप सी ला जो प्रश्न आला होता तो प्रश्न आला होता की साने ताकाइची जी आहे यांच्या कोणत्या पार्टीच्या आहे, म्हणजे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाइची कोणत्या पार्टीच्या आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. तो आहे लिबरल डेमोक्रेटिक पार्टी, LDP म्हणून ज्या या पार्टीला ओळखला ते लक्षात ठेवायचं. लिबरल डेमोक्रेटिक पार्टी, त्याच्यावर आलेल्या आहे साने ताकाइची, ज्या बनल्या आहे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान. पुढे बघा, जपान बद्दल बेसिक गोष्टी काही माहित असणं आवश्यक राहणार आहे. त्यात पहिला राजधानी आपली आहे टोकियो. जपानची राजधानी तुम्हाला फेमस विचारतात, कोणती राजधानी राहणार आहे? टोकियो. इथं चलन बघा एन नावाचं चलन आपल्याला माहित आहे की जपानमध्ये जे आहे ते एन नावाचं चलन जे आहे तुम्हाला चालते. राजधानी टोकियो, चलन आहे एन. आणि जपानला बघा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखलं जाते. आता असे प्रश्न विचारले जात नाही, पण कधी कधी जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचा आहे उगवत्या सूर्याचा देश जो आहे तो कोणाला ओळखला जाते? जपान. जपानला उगवत्या सूर्याचा देश. आणि जपानचेच बघा दोन शहर आहे रे, हिरोशिमा आणि नागासाकी. या दोन शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 ला. बघा 6 आणि 9 ऑगस्ट 1945 ला दोन अणुबॉम्ब जे आहे ते जपानच्या दोन शहरावर टाकले आहे, हिरोशिमा आणि नागासाकी. यांचे नाव विचारते बघा रे. 6 ऑगस्टला जो पहिल्यांदा टाकला त्याचं नाव आहे लिटल बॉय. जो अणुबॉम्ब टाकला त्याचं नाव पहिल्याचं आहे लिटल बॉय आणि दुसऱ्याचं आहे फॅट मॅन. तर दोन अणुबॉम्ब तुम्हाला टाकण्यात आलेले होते. पहिल्याचं नाव लिटल बॉय, दुसरा आहे फॅट मॅन. आणि दोन्ही लक्षात ठेवायचं आहे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 ला टाकण्यात आलेले आहे. तर जपान बद्दलची बेसिक माहिती तुम्हाला आवश्यक आहे. राजधानी टोकियो, चलन आहे एन, याला म्हणते उगवत्या सूर्याचा देश. आणि जपानच्या बघा दोन शहरावर अणुबॉम्ब टाकले होते, हिरोशिमा आणि नागासाकी. आणि याच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान लक्षात ठेवा रे साने ताकाइची, लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. तर लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या ज्या आहे साने ताकाइची लक्षात ठेवायचं आपल्याला, या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहे LDP. समजलाय? चला पुढच्या नियुक्तीकडे जाऊ. पुढे बघा रे, नेक्स्ट नियुक्ती आपल्याला कामाची राहणार आणि अत्यंत महत्वाच्या नियुक्तीपैकी एक. बघा रे, BCCIच्या 37व्या अध्यक्षपदी मिथुन मन्नास यांची नियुक्ती. आता ICC जर म्हटलं तर जयशा बनलेले आहे, महत्वाची नियुक्ती आहे. BCCI जो आहे यांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मिथुन मन्नास. मिथुन मन्नास नावाचे व्यक्ती जे आहे लक्षात ठेवा रे, यांची आपल्या BCCIच्या 37व्या अध्यक्षपदी जे आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे, 37व्या. आता मिथुन मन्नास कुठचे तर बघा रे, मूळचे जम्मू आणि काश्मीर. तर मूळचे लक्षात ठेवा तुम्हाला जम्मू आणि काश्मीरचे जे आहे ते राहिलेले आहे. कोण म्हटलं तर? मिथुन मन्नास, जम्मू आणि काश्मीर. पुढे हे मूळचे जरी जम्मू काश्मीर आहे तर बघा रे, पहिल्या नंबरला दिल्ली आणि जम्मू काश्मीर कडून जे आहे रणजी क्रिकेट खेळलेले आहे. तर दिल्ली आणि जम्मू काश्मीर यांच्याकडून रणजी क्रिकेट खेळलेले आहे. मूळचे जर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा मूळचे राहणार आहे कुठचे आहे तर जम्मू आणि काश्मीर. त्यांनी बघा भारतीय संघात कधीच पदार्पण केले नाही. आता हा महत्वाचा पॉइंट आहे. मिथुन मन्नास जे आहे इंडियाकडून एकही मॅच अजूनपर्यंत खेळलेली नाही आहे.
किंवा इंडियन टीममध्ये त्यांचं लक्षात ठेवायचं आहे, इंडियन टीमकडून एकही त्यांनी मॅच खेळलेलं नाही आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरकडून असे पूर्णच्या पूर्ण आपले रणजी क्रिकेट खेळलेले आहे. भारतीय संघात त्यांचं कधीही पदार्पण झालेलं नाही. आणि मिथुन मन्नास लक्षात ठेवा आता बनलेले आहे तिसरे बीसीसीआयचे अध्यक्ष जे बनलेले आहे ते आहे मिथुन मन्नास. तिसरे खिलाडी म्हणून आहे. सौरव गांगुली, रॉजर बिनी आणि आता मिथुन मन्नास. आता बीसीसीआय काय तर लक्ष द्या बघा. बीसीसीआय जर म्हटलं तर फुल फॉर्म होते बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. जसं बघा जागतिक लेवलवर क्रिकेटला ऑर्गनाईज करते आयसीसी, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. तसंच बघा भारतामध्ये जे ऑर्गनाईज करण्याचं काम करते तो आहे बीसीसीआय, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. ज्याची स्थापना बघा 1928 ला जे आहे बीसीसीआयची स्थापना झालेली होती. याचे सचिव जर लक्षात ठेवा रे देवजीत सेकिया हे नव्यानेच बनलेले आहे. तर बीसीसीआयचे नवीन सचिव जर म्हटलं तर देवजीत सेकिया बनलेले आहे. नवीन आपले सचिव लक्षात ठेवायचं आहे देवजीत सेकिया. आणि मुख्यालय जर विचारलं तर बीसीसीआयचं मुख्यालय तुम्हाला वानखेडे स्टेडियम मुंबईला जे आहे ते बीसीसीआयचं मुख्यालय राहणार आहे. वानखेडे स्टेडियम मुंबई. तर बेसिक माहित असायला पाहिजे. 37व्या अध्यक्षपदी मिथुन मन्नास यांची नियुक्ती, मूळचे जम्मू काश्मीर, भारतीय संघाकडून कधीही खेळलेले नाही आहे. आणि बीसीसीआय बघा स्थापना 1928, सचिव आहे देवजीत सेकिया, मुख्यालय आहे वानखेडे स्टेडियम मुंबईला जे आहे मुख्यालय राहणार आहे बीसीसीआयचं. हे ना कंबाईन ग्रुप सी ला याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊन गेलेला आहे. तर बीसीसीआयच्या सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर देवजीत सेकिया. तर देवजीत सेकिया जे यांची नियुक्ती लक्षात ठेवा बीसीसीआयच्या लक्षात ठेवायचं आपल्याला सचिवपदी करण्यात आलेली आहे. आणि अध्यक्ष जर विचारलं तर मिथुन मन्नास जे आहे रे ते बीसीसीआयचे नव्याने अध्यक्ष बनलेले आहे. क्लिअर आहे? ओके चला पुढे तिसरा प्रश्न बघा. हा प्रश्न आपल्याला अतिशय महत्वाचा राहणार आणि इम्पॉर्टंट आहे. बघा आता आपण ज्या नियुक्त्या बघत आहे सगळ्याच IMP आहे. फेमस महत्वाच्या 27-28 नियुक्त्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामधून कन्फर्म तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न जे आहे नक्कीच यावर बनणार आहे. लक्ष द्या. आता पहिल्यांदा तिसरी महत्वाची नियुक्ती बघा महाराष्ट्र राज्य 6वा वित्त आयोग. आता वित्त आयोग तुम्हाला माहित आहे आपल्या राज्याचा चालू आहे 6वा वित्त आयोग, ज्याच्या अध्यक्षपदी बघा रे डॉक्टर नितीन करीर जे आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 6व्या वित्त आयोग महाराष्ट्र राज्याचा जो 6वा वित्त आयोग आहे याच्या अध्यक्षपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे बघा रे महाराष्ट्राचे मागी मुख्य सचिव सुद्धा आलेले आहे आणि हे 31 मार्च 2026 पर्यंत आपला अहवाल देतील. तर तुम्हाला माहित आहे दर 5 वर्षांनी आपल्या राज्यात राज्य वित्त आयोग नेमला जाते. आता सध्या आहे तो 6वा, ज्याचे अध्यक्ष बनले आहे डॉक्टर नितीन करीर. लक्षात घ्या रे. तर डॉक्टर नितीन करीर जे आहे ते महाराष्ट्र राज्य 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि अहवाल जे आहे तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत ते जे आहे आपला अहवाल प्रदान करणार आहे. पुढे बघा. आता राज्य वित्त आयोग काय तुम्हाला माहित आहे. बघा रे आपल्या जर विचार करतो म्हटलं तर आपल्या देशामध्ये घटना दुरुस्ती झाल्या आहे 73वी व 74वी घटना दुरुस्ती. तर 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि या 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने 2 कलम नव्याने जोडण्यात आलेले आहेत. त्यात बघा एक तर आहे कलम 243I, त्यानंतर आहे 243Y, I आणि Y. 243I जर म्हटलं तर राज्य वित्त आयोग, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदसाठी. आणि वाय जर विचारला तर वाय बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं स्थानिक स्वराज्य संस्था शहरीवाल्या, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांसाठी 243Y. एक तर 243I आणि 243Y यानुसार वित्त आयोगाची आपण स्थापना करतो. तर विचारते कलम 243I, 243Y आणि वित्त आयोग लक्षात ठेवायचा आहे 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने स्थापना करण्यात आलेली आहे. पुढे स्थापना जर पहिल्यांदा ते 22 एप्रिल 1994, 22 एप्रिल 1994 ला 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने 2 नव्याने कलम्या जोडल्या 243I आणि 243Y. आणि त्यानुसार बघा रे हा वित्त आयोग आपण स्थापन करतो. आणि सध्या 6वा वित्त आयोग जो आहे याचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे आहे डॉक्टर नितीन करीर 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहे. 5व्याचे बघा होते विश्वनाथ गिरिराज. तर विश्वनाथ गिरिराज जे आहे आपल्या 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहे विश्वनाथ गिरिराज. 6व्याचे डॉक्टर नितीन करीर. कन्फर्म एक प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकते महाराष्ट्राची महत्वाच्या नियुक्तीपैकी एका लक्षात ठेवा 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर. ते राज्य वित्त आयोग कलम विचारले तर 243I आणि 243Y. सेम बघा. एक राहते रे केंद्रीय वित्त आयोग, माहित असायला पाहिजे तुम्हाला. बघा केंद्रीय वित्त आयोगाचा जर विचार केला आपण तर केंद्रीय वित्त आयोग जो राहते लक्षात ठेवायचा आहे ते राहते कलम 280. तर कलम 280 नुसार केंद्रीय वित्त आयोग जो आहे तो नेमला जात असते. कलम 280 दर 5 वर्षांनी आपण याला नेमतो
आणि नेमणारे व्यक्ती राहते रे राष्ट्रपती. बघा कलम 280 मध्ये केंद्रीय वित्त आयोग, कलम 280 दर 5 वर्षांनी राष्ट्रपती त्याला नेमतात, लक्षात ठेवायचं आहे. केंद्रीय वित्त आहे कलम 280. राज्यवाले विचारले तर 243I 243Y आणि यानुसार बघा यांचं काम काय, तर सगळ्यांना माहिती आहे वित्त म्हणजे पैसा. तर राज्य वित्त आयोगाचं काम आहे का जो काही त्यांचा कर स्वरूपात आलेला पैसा जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेला किती प्रमाणात वाटावा, कशा प्रमाणात वाटावा, वित्तचा वाटा किती राहणार हे ठरवून देण्याचं काम हा आयोग करते. कोणता आयोग? वित्त आयोग. ज्याचे बघा 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर. सेम तसंच बघा केंद्रामध्ये 16वा वित्त आयोग जो आहे तो केंद्रामध्ये चालू राहणार आहे. कितवा म्हटलेला? 16वा. आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले, लक्षात ठेवा रे, अरविंद पनगडिया. हा प्रश्न येणार, अरविंद पनगडिया. बघा 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जर तुम्हाला विचारलं तर अरविंद पनगडिया 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष केंद्रीयवाल्या. आणि राज्यात 6वा वित्त आयोग चालू आहे ज्याचे अध्यक्ष म्हणले आहे डॉक्टर नितीन करीर, 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. तर महत्वाची नियुक्ती क्लिअर आहे का? समजून चला, हे बेसिक आहे, चांगलं माहित असणं आवश्यक आहे. पुढे चला, नेक्स्ट बघा. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला IMPI रेल्वे संबंधी महत्वाच्या नियुक्त्यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर रेल्वेच्या ज्या आता नियुक्त्या झाल्या त्यामध्ये दोन्ही का बरं सांगतो. बघा पहिल्यांदा सर्वात पहिलं जर नाव आहे ते लक्षात ठेवा रे, सुरेखा यादव. सुरेखा यादव तुम्हाला माहित आहे आशियातील पहिल्या महिला लोको पायलट. पहिल्या म्हणजे पूर्ण आशिया खंडातल्या, भारतातल्या नाही म्हणताय, आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट जे होत्या तेव्हा त्या सुरेखा यादव. मूळच्या या साताऱ्याच्या आहे रे. आणि या बघा 30 सप्टेंबर 2025 ला आपली सेवा समाप्त करून निवृत्त झालेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्हाला प्रश्न बनू शकते का जर भारताची पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव, आशियातली पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव, मूळच्या कोणत्या जिल्ह्याच्या? सातारा. तर साताराच्या मूळच्या आले, लक्षात ठेवा आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव. पुढे RPF राहते, रेल्वे पोलीस फोर्स, ज्याला म्हणतो रेल्वे सुरक्षा बल. लक्षात घ्या रे. तर रेल्वे सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला महासंचालक, पहिल्या महिला महासंचालक बनण्याचा मान ज्यांना गेला सोनाली मिश्रा. तर RPFच्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा. आणि जर तुम्हाला विचारलं आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट जर म्हटलं तर लक्षात ठेवा सुरेखा यादव, आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट. आणि इथे बघा रे RPF रेल्वे सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला महासंचालक ज्या आहेत त्या आहे सोनाली मिश्रा. तर वन लाइनर मध्ये तुम्हाला दोन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे. पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव, RPFच्या पहिल्या संचालक सोनाली मिश्रा. तर दोन्ही तुम्हाला IMPI लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला, पोलीस भरतीवाले. हा प्रश्न कन्फर्म येणार म्हणजे येणार, लक्षात घ्या. बघा रे काय प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी बघा रे DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे राहते DGP त्यांच्यापदी लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी बघा सदानंद दाते IPS लक्षात ठेवायचं आहे. सदानंद दाते सर यांची जी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे DGP जर म्हटलं तर सदानंद दाते. त्यांनी बघा रश्मी शुक्ला यांची जागा घेतली. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक होत्या रश्मी शुक्ला, ज्या 31 डिसेंबर 2025 ला निवृत्त होणार आहे. आणि 31 डिसेंबर 2025 नंतर लक्षात ठेवा आपल्या राज्याचे DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून जे आहे किंवा महासंचालक म्हणून बघा सदानंद दाते सर जे हे काम करणार आहे. लक्षात ठेवा. पुढे बघा वैयक्तिक माहिती जर म्हटलं त्यांचं नाव बघा रे सदानंद वसंत दाते. हे बघा महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी राहिलेले आहे 1990च्या बॅचचे. तर 1990 ची जी IPS अधिकाऱ्यांची बॅच होती त्यामध्ये महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आलेले आहे सदानंद वसंत दाते. 2024 पासून जे NIA आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचे प्रमुख म्हणून सध्या जे आहे काम करत आहे NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पुरस्कार बघा यांना सर्वात पहिला पुरस्कार भेटला यांना अशोक चक्र. हा IMPI लक्ष द्या 2011 ला यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलेले आहे. 26/11चा जो शौर्य आहे किंवा 26/11चा जो हमला झाला होता त्याच्यामध्ये यांची जी अतुलनीय कामगिरी होती त्यासाठी बघा अशोक चक्राने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे सदानंद वसंत दाते. पुढे बघा रे अशोक चक्र माहित असायला पाहिजे देशातील शांतता काळातील सर्वोच्च पुरस्कार. सर्वोच्च युद्ध काळातला वेगळा, लक्षात ठेवा देशातील शांतता काळातील सर्वोच्च पुरस्कार जर म्हटलं तर अशोक चक्र. आणि युद्ध काळात देतो आपण परमवीर चक्र. तर अशोक चक्र जे आहे शांतता काळातला सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्र. 26/11चा जो हमला झाला त्यामधील जे कामगिरी होती यांची त्यांच्यासाठी बघा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तसंच बघा यांना राष्ट्रपती शौर्य पदक सुद्धा प्राप्त राहणार आहे. दोन आहे रे, एक तर पहिल्या नंबरला जर म्हटलं तर अशोक चक्र आणि नंबर 2 राष्ट्रपती शौर्य पदकाने सुद्धा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. सदानंद वसंत दाते
NIA चे सध्या प्रमुख आहे आणि 1 जानेवारी नंतर लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे महासंचालक किंवा DGP म्हणून जे आहे ही व्यक्ती आपले कार्य करणार आहे, सदानंद दाते. आणि त्यांनी लक्षात घ्या रश्मी शुक्ला यांची जी आहे ती जागा घेतलेली आहे. तर MP आहे. मागच्या वर्षी पोलीस भरतीला कित्येक वेळा प्रश्न आलेला आहे का पहिले DGP कोण होते, त्याच्यानंतर बघा पहिल्या महिला मुख्य सचिव कोण राहिलेले आहे, तर प्रश्न विचारतात. मग तुम्हाला जर कन्फर्म याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. मी पहिले सांगितलं या नियुक्त्या टॉपमोस्ट नियुक्ती आहे का ज्याला कन्फर्म प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार, एक ना एक प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार. आता पुढे बघा नेक्स्ट जे नियुक्ती आपल्याला बघा ते आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त पदी. आता व्हेरी इम्पॉर्टंट बघा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्तपदी बघा दिनेश वाघमारे यांची नियुक्ती. लक्षात घ्या रे दिनेश वाघमारे सर जे आहे ते बनले आता महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे जे आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी कोण बनलेले आहे, दिनेश वाघमारे. लक्ष द्या इकडे बघा राज्य निवडणूक आयोग ज्याची स्थापना झाली आहे 26 एप्रिल 1994. 26 एप्रिल 1994 ला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग याची स्थापना केलेली आहे 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार. इथे बघा 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थापन केलेला आहे आणि कलमा विचारला तर 2. बघा इकडे सर्वात पहिले भाग 9A मध्ये आपण जोडले आहे कलम 243K आणि 243ZA. आता कन्फ्युज नव्हायचं. बघा इकडे एक ताई 243I आणि 243Y तो झाला राज्य वित्त आयोग. बघा रे 243I आणि 243Y म्हटलं तर राज्य वित्त आयोग, हे 243K आणि 243ZA जर म्हटलं तो आहे रे राज्य निवडणूक आयोग. आणि 26 एप्रिल 1994 ला जो आहे राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. कार्य बघा यांचं काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे. आताच बघा आपल्या इथे नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, आता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार, पंचायत समिती जिल्हा परिषद आहे, या सगळ्यांच्या निवडणुका घेण्याचं काम हा आयोग करते ज्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचं काम हा आयोग करते आणि याच आयोगाच्या आयुक्तपदी बघा दिनेश वाघमारे सर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 आहे ग्रामीण आणि शहरी. ग्रामीण मध्ये 3 राहते बघा ग्रामपंचायत, मधामध्ये राहते तुम्हाला पंचायत समिती, वरती राहते जिल्हा परिषद. आणि इकडे जर बघा खाली इथे सर्वात खाली नगर पंचायत, त्याच्यानंतर इथे नगर परिषद आणि नगर परिषदच्या वरती राहते रे बघा महानगरपालिका सर्वात वरती. तर शहरीवाले 3 आणि ग्रामीणवाले 3 टोटल असे 6 जे आहे आपले स्थानिक स्वराज्य संस्था राहतात आणि यांच्या निवडणुका घेण्याचं काम हा आयोग करते राज्य निवडणूक आयोग. कलम 243K आणि 243ZA. याचे महत्वाचे बघा आयुक्तपदी आता दिनेश वाघमारे सर जे आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा वित्त आयोगाचे डॉक्टर नितीन करीर बनलेले होते आणि आता राज्य निवडणूक आयुक्त जे आहे ते बनले आहे दिनेश वाघमारे. राज्य निवडणूक आयुक्तपदी जे आहे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. चला पुढे बघा हा सुद्धा प्रश्न आपल्याला अतिशय महत्वाचा राहील. बघा रे इस्रोच्या अध्यक्षपदी तुम्हाला माहिती आहे इस्रो जे आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या अध्यक्षपदी डॉक्टर V नारायणन. बघा आपल्या देशामध्ये आपली जे स्पेस एजन्सी आहे ज्याचं नाव इस्रो, त्या इस्रोच्या अध्यक्षपदी बघा रे V नारायण यांची नियुक्ती झालेली आहे. तर डॉक्टर V नारायणन यांची नियुक्ती इस्रोचे बघा रे 11वे अध्यक्ष बनलेले आहे आणि यांनी S सोमनाथ. तर S सोमनाथ यांची जी जागा घेतलेली आहे इस्रोचे 11वे अध्यक्ष. पुढे इस्रोचे जे अध्यक्ष आहेत बघा रे अवकाश विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष असतात. महत्वाचं आहे बघा जो कोणता व्यक्ती इस्रोचे अध्यक्ष बनतात ते आपोआप अवकाश विभागाचे सचिव आणि काय म्हटलं तर अवकाश आयोगाचे अध्यक्ष. 2 पॉइंट आहे अवकाश विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष जरी म्हटलं तर आपोआप इस्रोचे अध्यक्ष बनणार आहे जे बनले आता डॉक्टर V नारायणन 11वे अध्यक्ष आहे. विचारते कितवे 11वे. आता इस्रो म्हणजे काय बघा इस्रोचा फुल फॉर्म होते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो जर म्हटलं म्हणाला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे होते इस्रो. स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969 ला याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि हेडक्वार्टर जर म्हटलं तुम्हाला बँगलोर, तर बँगलोरला इस्रोचं हेडक्वार्टर राहणार आहे. स्थापना 15 ऑगस्ट 1969. मुख्यालय जर म्हटलं तर बँगलोर आणि इस्रो म्हणजे होते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याच्याच बघा रे 11व्या अध्यक्षपदी आता डॉक्टर V नारायणन यांची नियुक्ती जी आहे करण्यात आलेली आहे इस्रोचे 11वे अध्यक्ष. समजलाय. तर डॉक्टर V नारायणन यांचं महत्वाचं नाव राहणार. पुढे चला नेक्स्ट बघा प्रश्न
हा प्रश्न सुद्धा तुम्हाला अतिशय महत्वाच्या प्रश्नापैकी एक प्रश्न राहणार बघा. आरबीआयच्या गव्हर्नर पदी, जे आरबीआय लक्षात ठेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याच्या गव्हर्नर पदी बघा रे संजय मल्होत्रा यांची नियुक्ती. महत्वाचं आहे तुम्हाला बघा, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या नियुक्तीपदी किंवा गव्हर्नर पदी बघा नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे संजय मल्होत्रा. हे बघा रे आरबीआयचे 26वे गव्हर्नर. विचारते का कितव्या नंबरचे गव्हर्नर म्हणले तर 26वे गव्हर्नर म्हणून जो आहे यांनी कार्यकाळ राहणार आहे. आरबीआयचे 26वे गव्हर्नर शक्तिकांत दास जे आहे यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. आरबीआयचे 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि त्या जागी बघा आता 26वे गव्हर्नर म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला संजय मल्होत्रा यांची नियुक्ती झालेली आहे. हे पुढचे बघा रे बिकानेर राजस्थानचे आहे, राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी सुद्धा आलेले आहे आणि यांनी भारताचे महसूल सचिव म्हणून सुद्धा आपल्या इथे कार्य केलेलं आहे. तर भारताचे महसूल सचिव म्हणून कार्य केलं मूळचे राजस्थान आणि राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर संजय मल्होत्रा साहेब आलेले आहेत, जे बनले आता आरबीआयचे 26वे गव्हर्नर. आरबीआय काय तर लक्ष द्या बघा रे स्टॅटिक मध्ये विचारते. आरबीआयचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआय जर म्हटलं तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय ऍक्ट 1934 ला जो आहे तो आरबीआय ऍक्ट आलेला होता 1934 ला आणि 1934च्या आरबीआय ऍक्ट नुसार 1 एप्रिल 1935 ला आरबीआय ची स्थापना करण्यात आलेली आहे. आरबीआय बघा आरबीआय म्हणजे होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्थापना 1 एप्रिल 1935. कायदा कधी आला ते 1934. सुरुवातीला बँक प्रायव्हेट आहे, खाजगी बँक म्हणून स्थापन झाली होती. 1 जानेवारी 1949 ला आपण आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवा रे 1 जानेवारी 1949 ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. इकडे लक्ष द्या, आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्थापना आरबीआय ऍक्ट 1934 नुसार स्थापना करण्यात आलेली आहे 1 एप्रिल 1935 ला. हेडक्वार्टर विचारलं तर मुंबईला जे आहे त्याचं हेडक्वार्टर राहणार आहे. आरबीआय मध्ये 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. इथे लक्ष द्या बघा, आरबीआयचा विचार केला तर आरबीआय मध्ये राहते 1 गव्हर्नर आणि 4 काय राहतात रे डेप्युटी गव्हर्नर. 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर जे आहे ते आरबीआय मध्ये राहतात. भारताची मध्यवर्ती बँक म्हणून ही बँक ओळखली जाते आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता 26वे गव्हर्नर तुम्हाला माहित आहे संजय मल्होत्रा. 25वे जर म्हटलं तर शक्तिकांत दास. पण लक्षात ठेवा पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहे रे CD देशमुख. CD देशमुख साहेब जे आहे पहिले आरबीआयचे भारतीय गव्हर्नर आणि यांच्याच काळात बघा आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1 जानेवारी 1949. मग पहिले गव्हर्नर CD देशमुख का तर नाही. बघा आरबीआय जेव्हा स्थापन झाली तेव्हा पहिले गव्हर्नर होते ऑसबॉर्न स्मिथ, पण ते इंग्रज होते. तर पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न स्मिथ, पहिले भारतीय CD देशमुख यांच्या काळात आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1 जानेवारी 1949. हेडक्वार्टर मुंबई. सुरुवातीला 2 वर्ष कलकत्त्याला होतं 35 ते 37, आता मुंबईला राहणार आहे. आणि कायदा जर म्हटलं तर 1934 ला जो आहे आरबीआयचा कायदा आलेला आहे आरबीआय ऍक्ट 1934. तर महत्वाची नियुक्ती लक्षात घ्या, तुम्हाला विचारू शकते का आरबीआयच्या गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संजय मल्होत्रा आरबीआयचे 26वे गव्हर्नर, मूळचे राजस्थान आणि राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी सुद्धा आलेले आहे. समजलंय का. आरबीआय स्थापना 1 एप्रिल 1935, ऍक्ट आलता 1934 ला, हेडक्वार्टर मुंबई. पहिले गव्हर्नर होते CD देशमुख आणि राष्ट्रीयकरण जर विचारलं कधी झालं तर 1 जानेवारी 1949 ला बघा रे आरबीआयचं तुम्हाला राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. 1 जानेवारी 1949 आरबीआयचे राष्ट्रीयकरण. तर IMP नियुक्तीपैकी एक आहे आरबीआयचे गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे. पुढे चला. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला मित्रांनो अतिशय महत्वाच्या प्रश्नापैकी एक राहिले आहे. बघा रे आता IOC राहते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी. लक्षात ठेवा रे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे याच्या अध्यक्षपदी बघा क्रिस्टी कॉवेंट्री. क्रिस्टी जे आहे त्या कॉवेंट्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर क्रिस्टी कॉवेंट्री नावाच्या व्यक्ती ज्या आहेत त्या बनल्या IOCच्या अध्यक्ष. कितव्या रे 10व्या. IOC म्हणजे ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या 10व्या अध्यक्षपदी क्रिस्टी कॉवेंट्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. IMP इकडे बघा हा पॉइंट महत्वाचा इकडे लक्ष द्या बघा. अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला. इथे लक्षात घ्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला. तसेच बघा पहिल्या आफ्रिकन व्यक्ती. आफ्रिकन खंडातल्या आतापर्यंत कोणतीही व्यक्ती अध्यक्ष बनले नव्हते आणि एकही महिला नाही. पहिल्यांदा महिला आणि आफ्रिका खंडातल्या पहिल्या व्यक्ती बनलेल्या आहे ज्यांचं नाव आहे क्रिस्टी कॉवेंट्री. पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती बनलेल्या आहे. लक्षात ठेवा 10व्या अध्यक्ष बनलेल्या आहे. 2033 पर्यंत जो आहे यांचा कार्यकाळ राहणार आहे. 2033 पर्यंत
IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्ष म्हणून राहणार क्रिस्टी कॉवेंट्री जे आहे त्या राहणार आहे. आता पुढे बघा IOC स्थापना म्हटलं तर 1894 जे आहे 1894 ला इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर जर म्हटलं तर बघा लॉसेन स्वित्झर्लंड. तर लॉसेन स्वित्झर्लंड जे आहे इथे याचं मुख्यालय राहणार आहे. स्थापना 1894, मुख्यालयाचं लॉसेन स्वित्झर्लंड. आणि जलतरण बघा क्रिस्टी कॉवेंट्री कोण आहेत? या स्विमर आहेत. झिम्बाब्वेच्या स्विमर यांनी मेडल सुद्धा ऑलिम्पिक मध्ये तुम्हाला जिंकून दिले आहे झिम्बाब्वेला. आणि झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री म्हणून ज्या आतापर्यंत या कार्य करत होत्या बघा, झिम्बाब्वे जे आहे त्या झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री सुद्धा म्हणून यांनी कार्य केलेलं आहे क्रिस्टी कॉवेंट्री. आणि याच बघा आता IOCच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती अध्यक्ष बनण्याचं ठरलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे रे क्रिस्टी कॉवेंट्री. आता ही कमिटी काय करते बघा, IOC जे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी यांचं काम आहे. तर काय काम म्हटलं तर बघा ऑलिम्पिक्सचं ऑर्गनाईज करणे. दर 4 वर्षांनी जे समर आणि विंटर ऑलिम्पिक होतात त्याचं ऑर्गनाईज करणे, त्यात वेगवेगळ्या पद्धतीने नवीन नवीन गेम्स आणणे, त्याला प्रॉपरली मॅनेज करण्याचं काम ही कमिटी करते IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. आणि ज्याच्या आता 10व्या अध्यक्ष मित्रांनो लक्षात ठेवा क्रिस्टी कॉवेंट्री ज्या आहे त्या बनलेल्या आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 10व्या अध्यक्ष क्रिस्टी कॉवेंट्री. झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री ज्या त्या राहिलेल्या होत्या. हेडक्वार्टर विचारते लॉसेन स्वित्झर्लंडला वगैरे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जे आहे याचं हेडक्वार्टर राहणार आहे. तर महत्वाच्या नियुक्तीमध्ये सुद्धा MP राहणार. पुढे हा एक प्रश्न तुम्हाला बघा, हा एक महत्वाच्या नियुक्तीपैकी एक नियुक्ती राहणार आहे बघा रे. 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कितवा म्हटलं तर 23वा. तर 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी बघा दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर दिनेश माहेश्वरी सर जे आहे यांची 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष जर म्हटलं तुम्हाला लक्षात घ्या दिनेश माहेश्वरी सर जे आहे ते 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहे. आता विधी आयोग काय राहते लक्षात इकडे बघा. विधी आयोग म्हटलं तर एक गैरवैधानिक आयोग. हा जर म्हटलं तुम्हाला लक्षात घ्या रे एक गैरवैधानिक आयोग राहणार आहे. स्थापना बघा झाली 1 सप्टेंबर 2024. कार्यकाळ विचारला तर 3 वर्षाचा कार्यकाळ जो आहे या आयोगाला लाभणार आहे. मंत्रालय तुम्हाला माहित आहे कायदा आणि न्याय मंत्रालय. तर कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत हा आयोग काम करते. कोणता आयोग? 23वा विधी आयोग किंवा 23वा कायदा आयोग. त्याचे अध्यक्ष बनले आहे दिनेश माहेश्वरी. आता 22व्या विधेयकाचे अध्यक्ष कोण होते बघा रे ऋतुराज अवस्थी. 22व्याचे जर म्हटलं तर ऋतुराज अवस्थी. 23व्याचे आहे दिनेश माहेश्वरी. आणि पहिले लक्षात ठेवा पहिल्या विधेयकाचे अध्यक्ष राहिले आहे MC सेटलवाड. विचारते MC सेटलवाड भारताचे पहिले महान्यायवादी राहिलेले आहेत. कलम 76 नुसार महान्यायवादीची नियुक्ती करतो आपण. तर भारताचे पहिले महान्यायवादी म्हटलं तरी MC सेटलवाड. सर्वाधिक काळ महान्यायवादी MC सेटलवाड. आणि हेच बघा रे पहिल्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हटलं ते सुद्धा राहिलेले आहे MC सेटलवाड. 22वे ऋतुराज अवस्थी. आणि सध्या बघा 23वा जो विधी आयोग नेमण्यात आलेला आहे या 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहे दिनेश माहेश्वरी. तर दिनेश माहेश्वरी लक्षात ठेवायचं आहे 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी दिनेश माहेश्वरी सर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समजलंय? एक हा गैरसंविधानिक आयोग राहते, गैरवैधानिक आयोग राहणार आहे आणि कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा हे ज्या नियुक्त्या आपण घेताना या टॉप मोस्ट नियुक्त्या मी पहिले सांगितलं तुम्हाला टॉप 30 नियुक्त्यामध्ये येणार. यापैकी एक ना एक प्रश्न तुम्हाला कन्फर्म विचारला जाणार म्हणजे जाणार. बघा आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बघा इथे राष्ट्रीय महिला आयोग जे याच्या अध्यक्षपदी बनलेले आहे कोण आलं तर विजया राटकर. विजया किशोर राटकर किंवा विजया राटकर जे आहे ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेले आहे. लक्षात ठेवा रे 9व्या अध्यक्ष बनण्याचा मान यांना गेला त्या होत्या विजय किशोर राटकर किंवा सरळ बघा विजया राटकर जे आहे ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्ष राहिलेल्या आहे. यापूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपद सुद्धा राहिलेल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे आणि याच बनल्या विजया राटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्ष. राष्ट्रीय महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्षपदी बघायला विजया राटकर. आता आयोग काय बघा तो माहित आहे हा राष्ट्रीय महिला आयोग संविधानिक आहे का तर नाही संविधानिक नाही आहे वैधानिक. एक कायदा पारित करून स्थापन केलेला आयोग आहे ज्याचं नाव आहे राष्ट्रीय महिला आयोग नॅशनल कमिशन फॉर वुमन. बघा कायदा आला 1990 स्थापना झाली 1992 वर्ष लक्षात ठेवा. फक्त ज्या वर्षी कायदा आला त्याच वर्षी आयोग स्थापन झालेला नाही. पहिले आला कायदा 2 वर्षांची स्थापना झाली आहे. कायदा 1990 स्थापना 1992. हा बघा रे गैर संविधानिक किंवा वैधानिक आयोग. तुम्हाला माहित आहे आयोगाचे प्रकार पडते 3.
जर एखादी ठराव पारित केला तो कार्यकारी आयोग राहते. जर तुम्ही एखादी कायदा पारित करून जर करताय तो झाला वैधानिक. हा वैधानिक आहे, कायदा पारित करून आहे म्हणून. आणि ज्याचा उल्लेख भारताच्या संविधानामध्ये असते तो राहते संविधानिक आयोग. जसं निवडणूक आयोग संविधानिक आहे, वित्त आयोग संविधानिक आहे, जीएसटी परिषद संविधानिक आहे. हा संविधानिक राहणार का? नाही. म्हणजे याचं म्हटलं तर गैर संविधानिक किंवा वैधानिक आयोग. स्थापना आहे 1992, कायदा आला 1990. पुढे बघा, हेडक्वार्टर राहायचं दिल्लीला, हेडक्वार्टर राहणार आहे IMPI. पहिल्या महिला अध्यक्ष जयंती पटनायक आणि 8व्या होत्या रेखा शर्मा. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष जयंती पटनायक. हा कंबाईनला प्रश्न विचारते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष जयंती पटनायक, 8व्या होत्या रेखा शर्मा. आणि त्याच्या जागी बघा आता 9व्या अध्यक्ष ज्या आलेल्या आहे विजया राटकर. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्ष बनलेल्या आहे विजया राटकर, पहिल्या जयंती पटनायक. कायदा कधी आला रे? 1990. आणि 92ला लक्षात ठेवा या आयोगाची स्थापना झालेली आहे. महिला संबंधी हक्क, त्यांचे जे काही राईट्स आहेत ते उचलण्याचं काम लक्षात ठेवायचं आहे, तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम हा आयोग करते. लक्षात ठेवा कोणता? राष्ट्रीय महिला आयोग, ज्याच्या अध्यक्ष विजया राटकर. क्लिअर आहे? पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा. युपीएससीचे नवीन अध्यक्ष, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे याचे नवीन अध्यक्ष म्हणले आहे अजय कुमार. तर प्रीती सुदान ज्या होत्या त्या प्रीती सुदान यांच्या जागी आता नवीन अध्यक्ष आलेले आहे अजय कुमार. युपीएससीचे नवीन अध्यक्ष लक्षात ठेवा अजय कुमार. आता बघा, युपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. स्थापना बघा, भाग 14 कलम आहे 315 ते 323. आयोग किंवा कोणाला तर बघा सर्व्हिस आहे, भाग 14 कलम आहे 315 ते 323 दरम्यान आयोग राहणार आहे. हा बघा रे घटनात्मक किंवा संविधानिक आयोग आहे. एक तर म्हटलं तर घटनात्मक किंवा जर म्हटलेला संविधानिक आयोग. तर तुम्हाला सांगितलं आहे ज्या आयोगाचा उल्लेख भारताच्या राज्यघटनेत राहते तो घटनात्मक आयोग राहणार आहे. हा घटनात्मक किंवा संविधानिक आयोग राहणार आहे. स्थापना बघा 1 ऑक्टोबर 1926 ला आयोगाची स्थापना, हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली. आणि यांचा कार्यकाळ बघा 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत जो आहे तो कार्यकाळ लागतो. खूप बघा इथे विचार तुम्हाला का युपीएससीच्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्ष? 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत आपल्याला युपीएससीच्या अध्यक्षाचा कार्यकाळ राहणार आहे. 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत, हेडक्वार्टर न्यू दिल्ली, स्थापना 1926. आणि भाग 14 कलम आहे 315 ते 323. याचे एक मंत्रालय आहे रे कार्मिक पेन्शन व सार्वजनिक तक्रार मंत्रालय. तर कार्मिक पेन्शन आणि सार्वजनिक तक्रार मंत्रालयाच्या अंतर्गत युपीएससी जो आहे तो आपलं काम करते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि ज्याचे नवीन अध्यक्ष लक्षात ठेवा अजय कुमार. तर युपीएससीच्या नवीन अध्यक्षपदी बघा अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बेसिक लक्षात ठेवा भाग 14 कलम 315 ते 323, हेडक्वार्टर न्यू दिल्ली 1926. आणि कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत जो आहे यांना कार्यकाळ राहते. तर अजय कुमार युपीएससीचे नवीन अध्यक्ष. पुढे महत्वाचं बघा, दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री. 4थ्या बघा, दिल्लीच्या आता नव्याने अरविंद केजरीवाल यांच्या जागी बघा नव्याने मुख्यमंत्री बनलेले आहे. आणि 4थ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहे रेखा गुप्ता. रेखा गुप्ता जे आहे त्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री. यांना राष्ट्रपतीने शपथ दिलेली आहे, राज्यपाल यांना शपथ देत नाही. दिल्लीमध्ये राष्ट्रपती शपथ देतात. बघा दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहे रेखा गुप्ता. तर रेखा गुप्ता दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता शपथ दिली आहे राष्ट्रपती. 4 कोणत्या बघून घ्या रे. पहिल्या सुषमा स्वराज, त्यानंतर आहे शीला दीक्षित, तिसऱ्या होत्या आतिशी मार्लेला आणि 4थ्या आता रेखा गुप्ता. रेखा गुप्ता ज्या आहे या 4थ्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहे. आता दिल्लीच्या तरतुदी ऐकत बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 239AA मध्ये दिल्ली संबंधी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे. आणि इथेच बघा दिल्ली NCR याला दर्जा दिलेला आहे. 69व्या घटना दुरुस्तीने आपण बघा दिल्ली NCR चा दर्जा जो आहे तो 1992 पासून दिलेला आहे. ते 69वी घटना दुरुस्ती 1 फेब्रुवारी 1992 पासून त्याला दिल्ली NCR चा दर्जा जो आपण देण्यात आलेला आहे. इथे विधानसभा बघा आहे रे 70 आणि 70च्या 10% जे आहे ते मंत्रिमंडळ राहते. म्हणजे बघा 7 लोकांचं मंत्रिमंडळ दिल्लीमध्ये राहणार आहे. एक मुख्यमंत्री आणि 6 त्याला इतर मंत्री. 1 + 6 बरोबर 7 लोकांचं इथे लक्षात ठेवा मंत्रिमंडळ राहणार आहे. विधानसभेच्या 10%, विधानसभा 70 मंत्रिमंडळ 7.
आणि 69वी घटनादुरुस्ती 1992 ने दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्राचा दर्जा, दिल्ली NCR. 69वी घटना असते 1 फेब्रुवारी 1992 ला जे इथे लागू होते आणि 1 फेब्रुवारी 1992 पासून मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला दिल्ली NCR चा दर्जा जो आहे याला देण्यात आलेला आहे. तर दिल्ली विधानसभा 70, मंत्रिमंडळ 7 लोकांचं राहते, 1+6 आणि कलम जर विचारली कलम 239AA मध्ये आपल्याला दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र जे आहे याचा दर्जा जो आहे प्रदान करण्यात आलेला आहे, या कलमात तरतूद आहे. आणि महत्वाचं आहे दिल्लीच्या चौथ्या ज्या आता आपल्या मुख्यमंत्री बनल्या आहे महिलांमध्ये त्या आहे रेखा गुप्ता. शपथ कोण दिली म्हटलं तर राष्ट्रपती. तर राष्ट्रपती जे आहे यांना शपथ देते दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला. पुढे अतिशय महत्वाची नियुक्तीमध्ये पुन्हा बघा रे काय कॅग, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. व्हेरी इम्पॉर्टंट. बघा रे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदी आपल्याला के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर के संजय मूर्ती जे आहे ते भारताचे नवीन कॅग जे आहे ते बनलेले आहे. लक्षात ठेवा रे कॅग, के संजय मूर्ती. तर के संजय मूर्ती भारताचे नवीन कॅग म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कॅग म्हणजे बघा रे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल. बघा कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल. कॅगचा फुल फॉर्म जर तुम्हाला विचारला कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणून जे आहे ते कॅग राहणार आहे. भाग 5 कलम जर विचारला तर कलम आहे 148. भाग 5 कलम 148 मध्ये बघा कॅगची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कलम 148. पुढे बघा आता पहिले त्यांची नियुक्ती, नंतर शपथ, त्यानंतर राजीनामा आणि पदावरून दूर करणे सगळं काम एकाच व्यक्तीचं आहे, राष्ट्रपती. म्हणजे बघा कॅगची तुम्हाला नियुक्ती करायची आहे, कॅगची नियुक्ती राहू द्या किंवा शपथ राहू द्या. एक तर नियुक्ती किंवा म्हटलं तुम्हाला शपथ, नियुक्ती, शपथ, त्याच्यानंतर आहे राजीनामा किंवा पदावरून दूर करणे म्हटलं तर राष्ट्रपती जे यांना पदावरून दूर करते. कार्यकाळ बघा रे 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत. कार्यकाळ जर म्हटलं आपण लक्षात घ्या 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ राहणार आहे. कोणाचा? कॅग. कार्य बघा आपल्या इथे जे काही हिशोब होते त्या हिशोबाचं ऑडिटिंग करण्याचं काम, पूर्ण केंद्र आणि राज्याचं ऑडिटिंग करण्याचं काम जे आहे लक्षात ठेवा हा व्यक्ती करते कॅग. केंद्र सरकार राज्य सहकारी संस्थांच्या खर्चाची तपासणी करणे, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल. आणि सध्या बघा ते बनलेले आहे के संजय मूर्ती. के संजय मूर्ती भारताचे नवीन कॅग म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कलम 148. आणि यांना नियुक्ती आहे, शपथ आहे, राजीनामा, पदावरून दूर करणे सगळं काम राष्ट्रपती करतात. तर महत्वाचं आहे के संजय मूर्ती. क्लिअर आहे. पुढे चला. IMP नियुक्ती आहे मित्रांनो, हे तुम्हाला कव्हर माहित असायला पाहिजे. नेक्स्ट बघा तो. नेक्स्ट सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचा तुम्हाला राहणार आहे. बघा रे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे याचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? व्ही राम सुब्रमण्यम. बघा व्ही राम सुब्रमण्यम ज्या यांची नियुक्ती जी आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. व्ही राम सुब्रमण्यम. बघा रे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जर म्हटलं तर NHRC नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. स्थापना बघा 12 ऑक्टोबर 1993 ला याची स्थापना करण्यात आलेली आहे. विचारते मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली? 12 ऑक्टोबर 1993. हा एक बघा वैधानिक किंवा गैर संविधानिक आयोग आहे. पहिला एक तर बघा वैधानिक म्हणजे कायदा पारित करून आलेला आहे, संविधानात उल्लेख आहे का? नाही, म्हणून याला म्हणते गैर संविधानिक. हेडक्वार्टर न्यू दिल्लीला लक्षात ठेवायचं हेडक्वार्टर राहणार आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आणि कार्यकाळ बघा यांचा 3 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत मानवाधिकार आयोग जे राहते यांच्या अध्यक्षाचा कार्यकाळ राहते 3 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत. एक लक्ष द्या इकडे बघा महत्वाचं आहे 10 डिसेंबर. हा 10 डिसेंबर तुम्हाला मानव अधिकार दिवस. बघा मानवाधिकार दिवस, मानवाधिकार दिवस जो आहे म्हणून तो साजरा करतात. कारण बघा 10 डिसेंबर 1948 ला बघा रे 10 डिसेंबर 1948 ला मानवी हक्काचा जाहीरनामा. 10 डिसेंबर 1948 ला मानवी हक्काचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला होता, ज्यामध्ये मानवी हक्क प्रदान करण्यात आलेले होते. म्हणून बघा दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय मानवाधिकार दिवस किंवा मानवाधिकार दिवस म्हणून जो आहे साजरा करतात. ह्युमन राईट्स डे जर म्हटलं तर 10 डिसेंबर आणि मानवी हक्काचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला मानवी हक्काचा जाहीरनामा प्रदर्शित झालेला होता. त्यामुळे हा दिवस आपण मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करतो.
आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे आहे याच्या नवीन अध्यक्षपदी बघा रे व्ही रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष व्ही रामसुब्रमण्यम. क्लिअर आहे? ओके, पुढे चला. नेक्स्ट नियुक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करू. बघा तो नेक्स्ट हा तो ऑलरेडी बघा आपण चर्चेतील मुद्द्यामध्ये सुद्धा आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. तुम्ही बघा रे काही हॉट टॉपिक जे राहतात जे अतिशय महत्वाचे आहेत त्याला जीके सोबत आपण लिंक करण्याचा प्रयत्न करतो. करंट अफेअरमध्ये जे चर्चेतले मुद्दे जीके सोबत स्टॅटिक सोबत कशा प्रकारे लिंक करता येईल ते आपला कव्हर करण्याचा प्रयत्न राहते. हा प्रश्न मी तिथे कव्हर केलेला आहे. बघा सर्वोच्च न्यायालयाचे 53वे सरन्यायाधीश बनले बघा रे न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. हरियाणाचे आहे बघा सूर्यकांत शर्मा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 53वे सरन्यायाधीश बनलेले आहे सूर्यकांत शर्मा. मूळचे म्हटलं तर हरियाणा. त्याच्यानंतर बघा त्यांनी भूषण गवई यांची जागा सुद्धा घेतलेली आहे. तर भूषण गवई यांच्या जागी आले आता 53वे सूर्यकांत शर्मा. आता याची डिटेल माहिती काय आहे काय नाही. हरियाणाचे सर्वात कमी वयाचे महाधिवक्ता सुद्धा राहिलेले आहे सूर्यकांत शर्मा. मूळचे म्हटलं तर हरियाणा. आता बघा सर्वोच्च न्यायालय सगळ्यांना माहिती आहे भाग 5 कलम आहे 124 ते 147. तर बघा रे भाग 5 कलम 124 ते 147 मध्ये तुम्हाला सर्वोच्च न्यायालय प्रदान करण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना बघा 26 जानेवारी 1950. तर 26 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. कार्य सुरू 28 जानेवारी 1950. आता बघा सुप्रीम कोर्ट जे आहे याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे तुम्हाला भारतामध्ये फेडरल कोर्ट होतो. 1935च्या कायद्यानुसार भारतात फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा इथे 1935चा जो कायदा होता या कायद्यानुसार आपल्या याच्यात केली आपण बघा रे फेडरल कोर्टाची स्थापना. फेडरल कोर्टाची जी आहे ती केली होती स्थापना 1937 ला. आणि 1937 पासून फेडरल कोर्ट जे आहे ते अजून सुरू झालेलं नाही. पण सध्या जे फेडरल कोर्ट आहे त्याच्याच जागी आपण सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली आहे 26 जानेवारी 1950. कार्य सुरू 28 जानेवारी 1950. आणि पहिले सरन्यायाधीश बघा रे हरिलाल कानिया. पहिले म्हणजे भारताच्या सुप्रीम कोर्टचे पहिले सरन्यायाधीश जर विचारलं तर हरिलाल कानिया. भारताच्या सुप्रीम कोर्टचे पहिले सरन्यायाधीश जर म्हटलं तर हरिलाल कानिया. आणि बघा सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश जर तुम्हाला विचारलं बघा इकडे सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश ज्या बनलेल्या आहेत त्यांचं नाव आहे फातिमा बीबी. न्यायमूर्ती फातिमा बीबी. लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनण्याचा मान यांना गेलेला आहे. फातिमा बीबी सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश. पहिले सरन्यायाधीश हरिलाल कानिया. सुप्रीम कोर्टचे पहिले सरन्यायाधीश हरिलाल कानिया. आणि 53वे जे आहे आता बनलेले आहे सूर्यकांत शर्मा मूळचे हरियाणाचे जे आपले 53वे सरन्यायाधीश बनलेले आहे. तुम्हाला माहित आहे भाग 5 कलम 124 ते 147 मध्ये सुप्रीम कोर्टचा पूर्ण उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. महत्वाची नियुक्ती आहे. आपले 53वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत ते बनले आहे रे सूर्यकांत शर्मा. पुढे हे सुद्धा नियुक्ती व्हेरी इम्पॉर्टंट राहणार बघा. केंद्रीय निवडणूक आयोग. तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. बघा इथे केंद्रीय निवडणूक आयोग जो याचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहे ज्ञानेश कुमार. तर ज्ञानेश कुमार लक्षात ठेवा रे 26वे निवडणूक आयुक्त. यांनी बघा राजीव कुमार यांची जागा जी आहे ते घेतलेली आहे. तर राजीव कुमार यांच्या जागी 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग जर म्हटलं तर बघा कलम आहे 324 ते 329 दरम्यान. कलम 324 ते 329 दरम्यान जो आहे हा आयोग राहणार आहे ज्याचं नाव आहे केंद्रीय निवडणूक आयोग. कार्य बघा यांचं काय काय कार्य आहे बघा. पहिलं आहे लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती 4. मी आता याच्या अगोदर एक राज्य निवडणूक आयुक्त सुद्धा आपण बघितलेला आहे. तर बघा राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगर पंचायत महानगरपालिका सगळ्यांच्या इन शॉर्ट मध्ये म्हणताला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे राज्य निवडणूक आयोग. आणि इकडे बघा आता लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पुढे विधानसभा आणि विधान परिषद या सगळ्यांच्या निवडणुका घेण्याचं काम हा आयोग करते ज्याचं नाव आहे रे केंद्रीय निवडणूक आयोग. लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती विधानसभा आणि विधान परिषद. तर विधानसभा आणि विधान परिषद जे आहे याची सुद्धा निवडणूक घेण्याचं काम हा आयोग करते ज्याचं नाव जर म्हटलं तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयोग. आणि 26वे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहे ज्ञानेश कुमार. तर ज्ञानेश कुमार 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. आता पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे रे सुकुमार सेन. तर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन
पहिली महिला जर विचारलं पहिल्या महिला, तर पहिल्या महिला जर म्हटलं कोण राहिलेल्या आहेत त्या आहे व्ही.एस. रमादेवी. तर व्ही.एस. रमादेवी लक्षात ठेवा. पहिल्या महिला निवडणूक आयुक्त व्ही.एस. रमादेवी. पहिले म्हटलं तर सुकुमार सेन आणि आता 26वे निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार. राज्य निवडणूक आयुक्त बघा दिनेश वाघमारे. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती. आणि जर तुम्हाला विचारलं 26वे मुख्य निवडणूक आयुक्त जर कोण, तर ज्ञानेश कुमार 26वे मुख्य निवडणूक आयुक्तपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर आहे का? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या 6 लोकांच्या निवडणुका घेण्याचं काम हा आयोग करते, केंद्रीय निवडणूक आयोग. आणि ग्रामपंचायत, पंचायत समिती वगैरे आलं तर तुम्हाला राज्य निवडणूक आयोग जो आपण 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीने स्थापन केला त्यानुसार त्या निवडणुका घेण्याचं काम राज्य निवडणूक आयोगाचं असते. पुढे हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकते महत्वाचा. बघा रे, मालदीव देशाची वैश्विक पर्यटन राजदूत. बघा इथे तुम्हाला मालदीव जो आहे त्या मालदीव देशाची वैश्विक पर्यटन राजदूत म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? कटरीना कैफ. बघा रे, कटरीना कैफ जे आहे यांची निवड जी आहे मालदीव देशाच्या वैश्विक पर्यटन राजदूत म्हणजे बघा टुरिझम अँबॅसिडर म्हणून, मालदीवच्या टुरिझम अँबॅसिडर म्हणून जे आहे कटरीना कैफ जे आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे टुरिझम अँबॅसिडर, ग्लोबल टुरिझम अँबॅसिडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या होत्या कटरीना कैफ. पुढे बघा तो मालदीव म्हटलं तर बघा दक्षिण आशियाई बेटांचा समूह असणारा देश. तर बघा छोटे छोटे दक्षिण मध्ये आशियाई जे बेट आहे त्यांचा समूह म्हणजे कोणता? मालदीव. आयएमपी बघा रे, आशिया खंडातील सर्वात लहान देश जर कोणता आहे तो आहे मालदीव. महत्वाचं आहे. ज्याची राजधानी आहे माले. माले राजधानी असलेला मालदीव आशिया खंडातला सर्वात लहान देश राहणार आहे. बघा आशिया खंडातील सर्वात लहान देश जर म्हटलं तर मालदीव, राजधानी आहे माले. आणि यांच्याच बघा ग्लोबल टुरिझम अँबॅसिडर म्हणून कटरीना कैफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मालदीव या देशाच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसिडर म्हणून लक्षात ठेवा कटरीना कैफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कटरीना कैफवर तुम्हाला प्रश्न येऊ शकते मालदीवच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसिडर. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला आयसीसीचे नवीन अध्यक्ष बनले आहे रे जय शाह. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होते मिथुन मन्नास. तसंच बघा आयसीसी जे आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांच्या अध्यक्षपदी बघा जय शाह यांची नियुक्ती झालेली आहे. सर्वात कमी वयात इथे फक्त 36 वर्षाचे आहे आणि 36 वर्षाचे लक्षात ठेवा अध्यक्ष नेमलेले आहे. सर्वात कमी वयाचे अध्यक्ष जर कोणी व्यक्ती बनलेले आहे ते आहे जय शाह वयाच्या 36व्या वर्षी. या अगोदर ते बीसीसीआयचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहे रे. कोण म्हटलं तर जय शाह. आता बघा आयसीसी म्हणजे होते इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ते म्हणते आयसीसी. स्थापना 1905. याचं विचारते हेडक्वार्टर दुबई. आयसीसीचं हेडक्वार्टर दुबईला जे आहे युएई युनायटेड अरब अमिरात जे आहे दुबईला आयसीसीचं मुख्यालय आहे. आणि आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनण्याचा मान ज्या व्यक्तीला गेला त्या जय शाह वयाच्या 36व्या वर्षी अध्यक्ष बनलेले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्नास जम्मू काश्मीरचे मूळचे राहिलेले आहे. आणि आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह जे आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा बघा रे पुन्हा. हा प्रश्न बघा सेबीचे 11वे अध्यक्ष. सेबीचे जे आहे लक्षात घ्या मित्रांनो 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तुहिन कांत पांडे. तर तुहिन कांत पांडे लक्षात ठेवायचं आहे सेबीचे 11वे अध्यक्ष. तर सेबी जे आहे सिक्युरिटी एक्सचेंज अँड बोर्ड ऑफ इंडिया जे आहे सेबी, या सेबीच्या 11व्या अध्यक्षपदी तुहिन कांत पांडे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यांनी बघा रे माधवी पुरी बुच यांची जागा घेतलेली आहे. तर सेबीच्या 11व्या अध्यक्षपदी तुहिन कांत पांडे, माधवीपुरी बुज्जा यांच्या जागी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा रे तुहिनकांत पांडे कितवे? 11वे. आता सेबी म्हणजे काय? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटी एक्सचेंज अँड काय म्हटलेला? बोर्ड ऑफ इंडिया. सेबीचा फुल फॉर्म बघा रे सिक्युरिटी एक्सचेंज अँड बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे होते सेबी. सेबी बघा भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी, जो भारताचा पूर्ण भांडवली बाजार आहे या भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था जर तुम्हाला विचारलं सेबी राहणार आहे. सेबी म्हणजे होते सिक्युरिटी एक्सचेंज अँड बोर्ड ऑफ इंडिया, भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था. स्थापना बघा रे स्थापना 1988. इथे महत्वाचं आहे स्थापना 1988. पहिले वैधानिक दर्जा नव्हता, कायदा नव्हता. 1992 ला कायदा पारित करून याला बघा वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. तिथे महत्वाचं आहे स्थापना 1988.
वैधानिक दर्जा जो आहे 1992 ला जो आहे तो वैधानिक दर्जा यांना देण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या रे, स्थापना म्हटलं तुम्हाला 1988, वैधानिक दर्जा 1992 ला जो आहे सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि हेडक्वार्टर म्हटलं तर मुंबईला लक्षात घ्या, सेबीचं हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईला राहणार आहे. सेबीचे 11वे अध्यक्ष जे बनलेले आहेत त्यांचं नाव आहे तुहिनकांत पांडे. सेबीचे 11वे अध्यक्ष. कोणाच्या जागी म्हटलं तर माधवीपुरी बुच. तर कधी कधी याच्यावर प्रश्न सेबीवर सुद्धा डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारतात. सेबीचे अध्यक्ष कोण आहे? माधवीपुरी बुच होत्या. आता त्यांच्या जागी बघा तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 11वे अध्यक्ष बनलेले आहे तुहिनकांत पांडे. सेबी स्थापना 1988, त्यानंतर वैधानिक दर्जा 1992 आणि हेडक्वार्टर जे आहे मुंबईला राहणार आहे. सेबी लक्षात ठेवा, सेबीचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तुहिनकांत पांडे 11वे अध्यक्ष बनलेले आहेत सेबीचे. पुढे चला, हा प्रश्न तुम्हाला येऊ शकते, महाराष्ट्राशी निगडीत आहे. महाराष्ट्रात पोलीस भरती तयारी करताना किंवा महाराष्ट्राच्या ज्या छोट्या मोठ्या एक्झाम, तलाठी ज्या एक्झाम होतात सरळ सेवेच्या, त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. बघा रे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून आता कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राजेश कुमार मीना. राजेश कुमार मीना जे आहे ते महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनलेले आहे. यांनी बघा सुजाता सैनिक यांची जागा घेतलेली आहे. सुजाता सैनिक. मागच्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न वारंवार येत होता का पहिल्या महिला महासंचालक आणि पहिल्या महिला मुख्य सचिव. तर पहिल्या महिला महासंचालक रश्मी शुक्ला, त्यांच्या जागी आता तुम्हाला माहित आहे सदानंद दातेसर जे आहे ते आता डीजीपी बनणार आपले महासंचालक. आणि सुजाता सैनिक ज्या बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव राहिलेल्या आहे सुजाता सैनिक. त्यांच्या जागी आता राजेश कुमार मीना नावाचे व्यक्ती जे आहे ते आलेले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना. तर राजेश कुमार मीना लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुजाता सैनिक यांच्या जागी. आता यांचं काम काय? तर बघा मुख्य सचिव जे आहे, मुख्य सचिवांचं काम तुम्हाला माहित असायला पाहिजे का जे कोणते जेवढे महाराष्ट्र राज्यातले गव्हर्नमेंट अधिकारी आहेत त्यामध्ये सर्वात मोठं गव्हर्नमेंट अधिकाऱ्याचं जर कोणतं पद आहे तर ते राहते मुख्य सचिव. आणि सध्या बनलेले आहे राजेश कुमार मीना. तर माहित पाहिजे राजेश कुमार मीना जे आहे हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे चला, आता बघा रे, या 3 नियुक्त्या आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 3 कोणत्या सांगतो पहिला. एक तर आर्मी चीफ कोण आहे ते, दुसरी गोष्ट बघा नेव्ही चीफ कोण आहे ते, आणि एअरफोर्सचे आपले जे चीफ आहेत ते कोण राहणार. 3 गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे. बघून घेऊ. सर्वात पहिले आर्मीचे प्रमुख जे आहे ते महत्वाचं आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी सर लक्षात ठेवा आपले आर्मीचे प्रमुख राहणार आहे. आर्मीचे जर म्हटलं तर उपेंद्र द्विवेदी. पुढे बघा नौसेना, नेव्हीचे जे आपले लक्षात ठेवा ते राहणार आहे ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी जे लक्षात ठेवा ऍडमिरल आहे आपले, म्हणजे काय नौसेना प्रमुख जर म्हटलं तर दिनेश कुमार त्रिपाठी. बघा नेव्ही आर्मीचे प्रमुख आहे उपेंद्र द्विवेदी आर्मीमध्ये. नेव्ही मध्ये गेलं तर दिनेश कुमार त्रिपाठी जे आहे ते राहणार आहे. आणि एअरफोर्स आपले वायुसेना प्रमुख जर म्हटलं भारताचे कोण राहणार आहे, एअरफोर्सचे प्रमुख जर विचारलं तर लक्षात ठेवा एअर चीफ मार्शल राहणार आहे अमरप्रीत सिंग. अमरप्रीत सिंग जे आहे ते आपले एअर चीफ मार्शल राहणार आहे, एअरफोर्स प्रमुख. तर 3 नियुक्त्या तुम्हाला महत्वाचं आहे, एक तर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. आर्मीचे म्हटलं तर उपेंद्र द्विवेदी, नेव्ही मध्ये दिनेश कुमार त्रिपाठी, आणि जर तुम्हाला विचारलं लक्षात ठेवा रे वायुसेना प्रमुख जर कोण आहे तर वायुसेना प्रमुख आपल्या एअर चीफ मार्शल राहणार आहे अमरप्रीत सिंग. तर अमरप्रीत सिंग एअरफोर्सचे चीफ आहे. नेव्हीचे म्हटलं तर दिनेश कुमार त्रिपाठी, आणि आर्मीचे आहे उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी लक्षात ठेवा आर्मीचे प्रमुख जे आहे ते बनलेले आहे. 3 दिवस सुद्धा लक्षात ठेवा रे. बघा आर्मी डे 15 जानेवारी, त्यानंतर एअरफोर्स डे 8 ऑक्टोबर, आणि नेव्ही डे राहते 4 डिसेंबर. हे असे लक्षात ठेवा. बघा तुम्हाला सर्वात पहिले इकडे लक्षात ठेवायचं 15च्या हाफ बघा 7.5 अप्रॉक्सिमेटली आपण घेतो 8, आणि 8च्या अर्धे आहे 4. 15 जानेवारी, 8 ऑक्टोबर आणि 4 आहे डिसेंबर. 15, 8, 4. 15 जानेवारी आर्मी डे, 8 ऑक्टोबर एअरफोर्स डे, 4 डिसेंबरला नेव्ही डे आहे, दरवर्षी आपण साजरा करतो. तर 15, 8, 4. 15ला आर्मी डे, 8ला एअरफोर्स डे आणि 4ला नेव्ही डे म्हणून आपण साजरा करणार आहे. 15, 8, 4. आर्मीचे प्रमुख लक्षात ठेवा उपेंद्र द्विवेदी आर्मी चीफ बनलेले आहे. नौसेना प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी, आणि एअरफोर्सचे आपले चीफ जर तुम्हाला लक्षात ठेवा अमरप्रीत सिंग एअर चीफ मार्शल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 3 नियुक्त्या 3 आपल्याला माहित पाहिजे. एक पुन्हा प्रश्न बनते येते का 3 दलाचा सर्वोच्च सरसेनापती कोण राहतात? राष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 53 नुसार 3
तिन्ही दल म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांचे सर्वोच्च सरसेनापती जे आहे ते राष्ट्रपती असतात. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकते, महत्वाचा आहे. पुढे चलो, नेक्स्ट बघा. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला अतिशय महत्वाच्या प्रश्नापैकी एक राहिले. बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, सगळ्यांना माहित आहे IMF म्हणजे होते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. यामध्ये बघा 3 वर्षासाठी कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तो उर्जित पटेल. बघा, RBIचे माजी गव्हर्नर सुद्धा राहिले आहे उर्जित पटेल यांची बघा IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली, उर्जित पटेल. 3 वर्षासाठी मित्रांनो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर IMF काय समजून घ्या. बघा, IMFचा फुल फॉर्म जर आपल्याला विचारला तो ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, मराठीमध्ये त्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणून सुद्धा ओळखलं जाते. तर IMF म्हणजे होते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. स्थापना आहे 27 डिसेंबर 1945. तर बघा काय होतं, दुसरं महायुद्ध आहे, त्या दुसऱ्या महायुद्धानंतर एक करार होते ब्रेटन वूड करार. बघा, ब्रिटन मधलं एक शहर आहे ब्रेटन वूड. या ब्रेटन वूड करारानुसार जे आहे 2 संघटना स्थापन केल्या जातात. एक तर आहे IMF, दुसरी आहे वर्ल्ड बँक. तर बघा, IMF आणि वर्ल्ड बँक याची स्थापना ब्रेटन वूड करार, आणि इथे बघा ब्रेटन वूड ट्विन्स किंवा याला ब्रेटन वूड ट्विन्स म्हणून सुद्धा ओळखलं जाते. त्या 2 संघटना आहे IMF आणि वर्ल्ड बँक. प्रश्न विचारते का ब्रेटन वूड ट्विन्स म्हणून कोणत्या 2 संघटना ओळखल्या जातात, एक तर IMF, दुसरी वर्ल्ड बँक. करार म्हटलं तर ब्रेटन वूड करार, आणि स्थापना बघा 27 डिसेंबर 1945 ला IMF ची स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर बघा याच्या वॉशिंग्टन DC, तर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC ला जे आहे मुख्यालय राहणार आहे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आणि ज्याचा बघा मॅनेजिंग डायरेक्टर किंवा व्यवस्थापकीय संचालक म्हणून क्रिस्टलिना जॉर्जिवा नावाच्या व्यक्ती ज्या या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य करतात, क्रिस्टलिना जॉर्जिवा. आणि इथेच बघा आता कार्यकारी संचालक म्हणून उर्जित पटेल यांची 3 वर्षासाठी जे आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर IMF चे नवीन कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल 3 वर्षासाठी यांची नियुक्ती झालेली आहे. तर महत्वाचं आहे, IMFचं हेडक्वार्टर विचारते वॉशिंग्टन DC, स्थापना 1945. ब्रेटन वूड करारानुसार जे आहे या संस्थेची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट बघा, तो हा प्रश्न बघा रे. भारताचे 15वे उपराष्ट्रपती विचारते, 15वे उपराष्ट्रपती जर आपले कोण म्हणलेले आहे 15वे, तर ते आहे CP राधाकृष्णन. काय झालं लक्ष घ्या. बघा, 14वे राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपला दिला राजीनामा. त्यांनी आपला राजीनामा दिल्याच्या कारणाने कधी कधी प्रश्न येऊ शकते, खालीलपैकी कोणते उपराष्ट्रपती आहे ज्यांनी आपला राजीनामा दिला, जगदीप धनखड. आता बघा, जगदीप धनखड साहेब यांनी आपला राजीनामा दिल्याच्या कारणास्तव बघा 15वे उपराष्ट्रपती म्हणून नवीन नियुक्ती करण्यात आली आहे CP राधाकृष्णन. तर भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनले आहे CP राधाकृष्णन यांनी बघा जगदीप धनखड यांची जी आहे जागा घेतलेली आहे. मूळचे तमिळनाडू. बघा, जगदीप धनखड तुम्हाला माहित असायला पाहिजे का, मूळचे जे आहे तमिळनाडूचे. BJP पार्टीमध्ये यांचं जे आहे मोठं जे आहे आतापर्यंत एक कार्यकाळ राहिलेली आहे, खासदार आमदार सुद्धा तिथून राहिलेले आहे. तर जन्म बघा तमिळनाडूचे, पार्टी म्हटलं तर भारतीय जनता पार्टी. इथे बघा 1996 ला तमिळनाडू प्रदेश भाजपाचे अध्यक्ष. बघा 96 ला यांना तमिळनाडू प्रदेश भाजपाचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढे झारखंड व महाराष्ट्राचे राज्यपाल, 2 राज्याचं महाराष्ट्रपद यांनी भूषवलं आहे. पहिला आहे झारखंड आणि आहे महाराष्ट्र. विचारते, तर झारखंड आणि महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपाल म्हणून यांनी CP राधाकृष्णन यांनी काम केलेलं आहे. झारखंड आणि महाराष्ट्र, मूळचे तमिळनाडू. 2 राज्याचं बघा झारखंड आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे, काम केलं आहे राज्यपाल म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं होतं. आणि B सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. तर न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी जे आहे यांनी निवडणूक लढवलेली होती उपराष्ट्रपतीमध्ये, त्यांचा पराभव करत लक्षात ठेवा CP राधाकृष्णन जे आहे ते भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहे. तर विचारते उपराष्ट्रपती कलम कोणते आहेत, कलम आहे 63. भारतीय राज्यघटनेच्या कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती भारताचा एक उपराष्ट्रपती असेल सांगण्यात आलाय, कलम 63. आणि कलम 64 सांगते का उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, कलम 64. तर कलम 64 नुसार देशाचा जो उपराष्ट्रपती बनला जाते तोच आपोआप लक्षात ठेवायचा आहे काय बनते, राज्यसभेचे सभापती जे आहे ते बनले जातात. तर देशाचे उपराष्ट्रपती हेच जे आहे पुढे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष बनतात. तर त्यामुळे माहित पाहिजे आपल्याला का आपले उपराष्ट्रपती जे राहणार आहेत तेच काय राहणार आहे, तर देशाचे
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष राहणार आहे? तर प्रश्न विचारते 63 आणि 64. 63 मध्ये घटनात्मक स्थान आहे त्यांचं वालं, 64 मध्ये सांगते उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि आता 15वे कोण आहे? तर भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून बघा रे CP राधाकृष्णन यांची नियुक्ती केलेली आहे, जे 2 राज्याचे आपले राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत, महाराष्ट्र आणि झारखंड. किती म्हटलं तर 15वे. क्लिअर आहे? पुढे हा प्रश्न बघा, हा महत्वाच्या प्रश्नापैकी पुन्हा येते बघा रे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष लक्षात ठेवा, विचारते रुपाली चाकणकर. याच्या अगोदर एक नियुक्ती आपण बघितली आहे का आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विजया राटकर. विजया राटकर ऑलरेडी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा राहिलेल्या होत्या. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेल्या आहे रुपाली चाकणकर. लक्षात घ्या, रुपाली चाकणकर ज्या आहे त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेल्या आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर, केंद्रामध्ये जो राष्ट्रीय महिला आयोग आहे त्याच्या धर्तीवर राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. कायदा 1993, स्थापना म्हटलं तरी 1993. हा बघा रे गैर संविधानिक किंवा वैधानिक आयोग. आपण आयोगाला बोललेला आहे संविधानिक म्हणजे होते ज्याचा उल्लेख घटनेमध्ये आहे तो झाला संविधानिक, ज्याचा उल्लेख घटनेमध्ये नाही तो गैर संविधानिक. कायदा आहे त्यालाच म्हणतो आपण वैधानिक किंवा गैर संविधानिक. यांचा कायदा 1993, स्थापना 1993. मुख्यालय बघा मुंबई, मुंबईला राज्य महिला आयोगाचं मुख्यालय राहणार आहे. आणि याच्या मंत्रालय बघा महिला आणि बाल विकास मंत्रालय, या मंत्रालयाच्या अंतर्गत हा आयोग काम करते, राज्य महिला आयोग. राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर याची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्याच्या अध्यक्ष बघा रे रुपाली चाकणकर. तर रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या नवीन अध्यक्ष बनलेल्या आहेत, ज्यांचं नाव आहे रुपाली चाकणकर. राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया राटकर आणि राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर. पुढे चलो, हा एक प्रश्न महत्वाचा बघा पुन्हा. महाराष्ट्र राज्याच्या महाधिवक्ता पदी, आता बघा तुम्हाला एक राहते महान्यायवादी, एक राहते महाधिवक्ता. बघा रे पहिला जर पॉइंट म्हटलं तर एक राहते महान्यायवादी आणि दुसरा जर म्हटलं तर लक्षात घ्या एक राहणार आहे महाधिवक्ता. 2 आहे बघा. पहिल्या नंबरला महान्यायवादी, एक राहते महाधिवक्ता. महान्यायवादीची कलम जर विचारली तर लक्षात ठेवा कलम राहणार आहे 76. कलम 76 मध्ये कोण आहे? महान्यायवादी. आणि कलम बघा 165, भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये राहते महाधिवक्ता. 76 मध्ये महान्यायवादी, 165 मध्ये महाधिवक्ता. पुढे महान्यायवादी कोण आहेत बघा रे? देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी. लक्ष द्या इकडे बघा, देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी जर कोण राहणार आहे तर ते राहते महान्यायवादी. देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी. महाधिवक्ता बघा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी जर कोण आहे म्हटलं तर राज्यामध्ये ते राहणार आहे महाधिवक्ता, देशामध्ये महान्यायवादी. कलम यांची आहे 76, यांची आहे 165. देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता. सेम बघा. प्रश्न आहे तुम्हाला का महाराष्ट्र राज्याच्या महाधिवक्तापदी कोणाची नियुक्ती केली आहे? मिलिंद साठे. बघा मिलिंद साठे जे आहे ते बनले आता महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता. पुढे काय झालं बघा इथे. आतापर्यंत आपले महाधिवक्ता जे होते बिरेंद्र सराफ. तर बिरेंद्र सराफ सर यांनी आपला दिला राजीनामा आणि त्यांच्या राजीनाम्यामुळे बघा मिलिंद साठे हे आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल नेमणूक करण्यात आलेली आहे. महाधिवक्ता सांगितलंय कलम 165. इथे बघा आता नियुक्ती, शपथ, राजीनामा, वेतन आणि भत्ते. काय काय लक्ष द्या इकडे बघा रे. पहिला नियुक्ती, दुसरा शपथ, तिसरा राजीनामा, चौथा आहे वेतन व भत्ते राज्यपाल ठरवतात. सगळ्यांचं राज्यपाल ठरवते. नियुक्ती, शपथ, राजीनामा, वेतन, भत्ते सगळं राज्यपाल ठरवतात. कार्यकाळ बघा घटनेमध्ये निश्चित नाही. यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा, घटनेमध्ये यांचा कार्यकाळ निश्चित नाही. पात्रता हायकोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे. हायकोर्टच्या न्यायाधीशाला पात्रता तुम्हाला माहिती. भारताचा नागरिक असावा, 10 वर्ष कोणत्याही हायकोर्टात वकिली केली पाहिजे किंवा 10 वर्ष न्यायिक पदावर काम. तर 30 पात्रता हायकोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता यांना लागते. कार्यकाळ घटनेने निश्चित नाही. याला सरळ म्हणू शकतो राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. बघा राज्यपाल जो आहे याची मर्जी असेपर्यंत जो आहे यांचा कार्यकाळ राहणार आहे. कार्यकाळ निश्चित असा काहीच नाही. जेव्हापर्यंत राज्यपालाची मर्जी राहील तेव्हापर्यंत जो आहे यांचा कार्यकाळ राहते. तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत कार्यकाळ घटनेत निश्चित नाही. पात्रता
हायकोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे. महाधिवक्त्यासंबंधी तुम्हाला काही येऊ द्या, नियुक्ती, शपथ, राजीनामा, वेतन भत्ते, राज्यपाल. आणि तेच जर बघा रे महान्यायवाद्याच्या संबंधात जर तुम्हाला विचारलं असेल तर सगळं यांची नियुक्ती, शपथ, राजीनामा राष्ट्रपती करतात. इथे सगळं इथे राष्ट्रपती आणि इकडच्या बाजूने जर म्हटलं तुम्हाला राज्यपाल. एका बाजूने लक्षात ठेवा राष्ट्रपती, इकडून जर म्हटलं तर राज्यपाल. या सगळ्यांची नियुक्ती, शपथ वगैरे राज्यपाल, महाधिवक्त्याला आणि महान्यायवाद्यासाठी राष्ट्रपती या गोष्टी करतात. लक्षात ठेवा. आता सध्या कोण म्हणलं? मिलिंद साठे. मिलिंद साठे जे आहे ते लक्षात घ्या रे आपले काय म्हणले आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्तापदी मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर आहे? पुढे चला. हा एक प्रश्न सुद्धा आता चर्चेमध्ये आहे ना, अतिशय महत्वाचा प्रश्न राहणार. बघा, देशाचे नवे मुख्य आयुक्त किंवा मुख्य माहिती आयुक्त, लक्षात ठेवा रे, देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, राजकुमार गोयल. राजकुमार गोयल जे मित्रांनो लक्षात ठेवा हे बनले आहे देशाचे नवीन माहिती आयुक्त. तर देशाचे नवीन माहिती आयुक्तपदी बघा राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता काय बघा, आपल्या देशामध्ये केंद्रीय माहिती आयोग जो आहे तो काम करते, तुम्हाला माहिती आहे. एक माहितीचा अधिकार आलेला आहे, माहितीचा अधिकार 2005. प्रश्न विचारते कोणत्या वर्षी आलेला आहे? बघा, माहितीचा अधिकार हा कायदा आलेला आहे, माहितीचा अधिकार. तर माहितीचा अधिकार कायदा आला होता आपला 2005 ला आणि माहिती अधिकार कायदा 2005 नुसार एक आयोग स्थापन करतो ज्याचं नाव आहे केंद्रीय माहिती आयोग, ज्याची स्थापना बघा 12 ऑक्टोबर 2005. हा माहिती आयोगाचा कायदा किंवा माहितीचा अधिकार साधारण नाही, सामान्य नागरिकांच्या हातातलं एक वेपन आहे, तुम्हाला माहित नाही. यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती जी आपल्याला सरकारी एजन्सीकडून मागवता येते, तर त्यामुळे महत्वाचा आहे माहितीचा अधिकार. स्थापना केंद्रीय माहिती आयोग जर म्हटलं तर 12 ऑक्टोबर 2005 ला स्थापना झाली आहे. हेडक्वार्टर बघा रे दिल्ली, तर दिल्लीला केंद्रीय माहिती आयोग जे आहे याचं मुख्यालय राहणार आहे. आता इथे लक्ष द्या, माहिती आयोगामध्ये रे 1+10, इकडे लक्ष द्या, एक जो राहते तो राहते मुख्य माहिती आयुक्त आणि 10 जे आहे इतर आयुक्त. एक जर म्हटलं तर मुख्य माहिती आयुक्त, 10 जे आहे इतर आयुक्त असतात. 1+10 एवढे लोक जे आहे या केंद्रीय माहिती आयोगामध्ये काम करतात. आणि हा बघा एक वैधानिक आयोग आहे. वैधानिक म्हणजे तुम्हाला पहिले सांगितलं आहे, कायदा पारित करून जर स्थापन झाला तर तो वैधानिक, घटनेमध्ये आहे तर तो जाते संविधानिक आणि ठराव असला तर कार्यकारी. तिथे बघा हा वैधानिक आयोग राहणार आहे. माहिती अधिकार कायदा 2005 यानुसार केंद्रीय माहिती आयोग, हेडक्वार्टर दिल्लीला. आणि ज्यामध्ये बघा रे 1+10 टोटल 11 जे आहे माहिती आयुक्त असतात. एक राहते मुख्य माहिती आयुक्त आणि 10 इतर माहिती आयुक्त जे इथे कार्य करतात. हेच बघा आता नवीन मुख्य माहिती आयुक्तपदी जे आहे राजकुमार गोयल सर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त बनलेले आहे राजकुमार गोयल. नेक्स्ट नियुक्ती बघा. बघा मित्रांनो, एवढ्या ज्या नियुक्त्या आपल्याला महत्वाच्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये जवळपास 29-30 नियुक्त्या ज्या मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या तुम्हाला टॉप मोस्ट आहे. मी पहिले सांगितलंय तुम्हाला का तुम्हाला यामधून कन्फर्म एक ना एक प्रश्न तरी नक्कीच तुम्हाला दिसणार, कारण की हे जे आहे आपल्या ज्या वर्षभर 2025 मध्ये ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहे, महत्वाच्या नियुक्त्या आहे, त्या काढण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून कोणत्या टॉपिकला व्हिडिओला बनवायचा आहे कमेंटमध्ये आम्हाला सांगा, आम्ही त्यावर लवकरच तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून देऊ. थँक्यू सो मच.